नमस्कार मंडळी, शीतल टॉक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या ओळखीमध्ये असा एखादा माणूस नक्की असेल जो तुमच्यापेक्षा कमी कमावतो, पण तरीही त्याच्याकडे नेहमी पैसे असतात. आणि या उलट असा एखादा माणूसही असेलच जो महिन्याला लाखो रुपये कमावतो, पण तरीही कायम म्हणतो महिन्याच्या शेवटी पैसेच उरत नाहीत. असं का होतं? फरक पगारात असतो की पैशांबद्दलच्या विचारांमध्ये? आजचा हा व्हिडिओ संपेपर्यंत कदाचित तुम्ही पैशांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकाल. कारण आज आपण पैशांबद्दल नाही तर पैशांमागे काम करणाऱ्या मानसशास्त्राबद्दल बोलणार आहोत. आणि हे सगळं समजून घेणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक द सायकॉलॉजी ऑफ मनी यामधून. चला एक छोटी गोष्ट ऐकूया. तयार आहात ना? चला मग. 2 मित्र होते, अभिजित आणि निखिल. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकले. दोघांना एकाच कंपनीत नोकरी मिळाली. दोघांचा पहिला पगारही सारखाच होता, 50,000 रुपये. सगळं सारखंच होतं, पण 10 वर्षांनी अभिजितकडे स्वतःचं घर होतं, एमर्जन्सी फंड होता, इन्व्हेस्टमेंट्स होत्या आणि त्याच्याकडे मनःशांती होती. या उलट दुसरीकडे निखिलचा पगार आता 1.5 लाख झाला होता, पण त्याच्याकडे क्रेडिट कार्ड बिल्स होते, कार लोन होतं, पर्सनल लोन होतं आणि रात्री झोपसुद्धा लागत नव्हती. तर मग आता असा प्रश्न पडतो, जास्त श्रीमंत कोण? ज्याचा पगार जास्त आहे तो, की जो शांतपणे झोपू शकतो तो? आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत, जास्त पैसे कमवा, आयुष्य सुखाचं होईल. पण जर फक्त जास्त पैसे कमावणं पुरेसं असतं तर करोडो रुपये कमावणारे लोक तणावात का असतात? आणि सामान्य पगार असलेले काही लोक इतके समाधानी का असतात? याच प्रश्नाचं उत्तर द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकात मिळतं. या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा आहे नोबडी इज क्रेझी. मराठीत सांगायचं झालं तर पैशांबाबत कोणीही वेडा नसतो. हे ऐकून विचित्र वाटेल, पण जरा विचार करा. एका व्यक्तीला शेअर मार्केट म्हणजे जुगार वाटतो आणि या उलट दुसऱ्याला तीच गोष्ट आयुष्य बदलण्याची संधी वाटते. मग यात कोण बरोबर? दोघंही. कारण प्रत्येक माणूस त्याच्या अनुभवांवरून निर्णय घेतो. म्हणजे समजा एका मुलाने लहानपणी पाहिलं की त्याच्या वडिलांचा बिझनेस तोट्यात गेला, त्यांना घर विकावं लागलं, कर्ज झालं. आता मोठा झाल्यावर तो रिस्क घ्यायला घाबरेल, कारण त्याच्यासाठी पैसा म्हणजे सुरक्षितता. आणि दुसरीकडे ज्याने लहानपणापासून बिझनेसमध्ये यश पाहिलं, त्याच्यासाठी रिस्क म्हणजे संधी. म्हणून एकाच परिस्थितीत 2 माणसं 2 वेगवेगळे निर्णय घेतात आणि दोघांनाही वाटतं मी बरोबर आहे. आणि इथेच आपण एक मोठी चूक करतो. आपण दुसऱ्यांच्या पैशांकडे पाहून त्यांच्या निर्णयांवर मतं देतो, पण आपल्याला त्यांची स्टोरी माहीत नसते. त्यांनी काय पाहिलंय, काय गमावलंय, काय शिकलंय हे काहीच माहीत नसतं. म्हणून पैशांबद्दल कोणाचाही न्याय करण्यापूर्वी त्याचा प्रवास समजून घ्या. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जुन्या विचारांमध्येच अडकून राहायचं. कारण या पुस्तकातील पुढचा धडा तुमच्या पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. तो धडा सांगतो, कधी कधी मेहनत पुरेशी नसते. म्हणजे बघा, लक आणि रिस्क या दोन्ही गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. पण याचा अर्थ नशिबावर बसून राहायचं आहे का, की यामधून काही वेगळाच धडा मिळतो? चला पाहूया. माझ्याकडे एक प्रश्न आहे. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोक खूप मेहनत करूनही यशस्वी होत नाहीत आणि काही लोक अगदी योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्यामुळे खूप पुढे जातात? हे अन्यायकारक वाटतं, पण हे वास्तव आहे. यशामध्ये मेहनती इतकाच लकचा आणि अपयशामध्ये रिस्कचा वाटा असतो. एक छोटं उदाहरण पाहूया. समजा
2 विद्यार्थी एकाच कॉलेजमध्ये शिकतायत. दोघेही खूप हुशार, दोघेही मेहनती. पण एका विद्यार्थ्याला असा मेंटॉर मिळतो जो त्याला योग्य वेळी योग्य संधी देतो. दुसऱ्याला तशी संधीच मिळत नाही. दोघांनी मेहनत सारखीच केली, पण परिणाम वेगळे आले. याचा अर्थ पहिला जास्त हुशार होता? नाही. आणि दुसरा कमी लायक होता? तेही नाही. फक्त परिस्थिती वेगळी होती. म्हणूनच जेव्हा एखादा माणूस खूप यशस्वी होतो तेव्हा त्याच्या मेहनतीचं कौतुक करा, पण लकचा वाटाही विसरू नका. आणि जेव्हा एखादा माणूस अपयशी होतो तेव्हा त्याचा अपमान देखील करू नका, कारण कदाचित त्यानेही तितकीच मेहनत घेतली असेल, फक्त रिस्क त्याच्या बाजूने नव्हतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण नशिबाची वाट पाहत बसायचं, कारण या पुस्तकातील पुढचा धडा सांगतं, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी जादू कंपाऊंड इंटरेस्टमध्ये लपलेली आहे. आपल्याला वाटतं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे फक्त पैशांसाठी असतं, पण तसं नाही आहे बरं का. ते सवयींमध्येही असतं, ज्ञानामध्येही असतं, नात्यांमध्ये आणि विश्वासामध्येही असतं. म्हणजे समजा तुम्ही आज 100 रुपये वाचवले, उद्या पुन्हा 100 रुपये, तिसऱ्या दिवशी पुन्हा, तर मग पहिल्या महिन्यात काहीच मोठा फरक जाणवणार नाही. पण 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी हेच छोटे निर्णय मोठा फरक निर्माण करतात. यालाच म्हणतात कंपाऊंडिंग. मोठे परिणाम छोट्या सातत्यपूर्ण निर्णयांमधून जन्माला येतात. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर उद्या अचानक तुमची नोकरी गेली तर तुम्ही किती महिने शांतपणे जगू शकाल? 1 महिना, 2 महिने की 1 आठवडाही नाही? याच ठिकाणी या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली वाक्य येतं. सेव्हिंग इज नॉट अबाउट बिकमिंग रिच, सेव्हिंग इज अबाउट हॅव्हिंग ऑप्शन्स. म्हणजे आता मराठीत बघा, बचत म्हणजे श्रीमंत होण्यासाठी नाही आहे, तर आयुष्यात निवडीचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहे. समजलात तर खूप मोठी गोष्ट आहे. कल्पना करा, तुमच्याकडे 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड आहे आणि तुमचा बॉस रोज तुमचा अपमान करतोय, तर तुम्ही काय कराल? जर बचत नसेल तर तुम्ही ती नोकरी सहन कराल, आणि या उलट जर तुमच्याकडे बचत असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने म्हणू शकाल, मी माझ्यासाठी चांगली संधी शोधेन. यालाच फायनान्शियल फ्रीडम असं म्हणतात. फ्रीडम म्हणजे फक्त करोडपती होणं नाही, फ्रीडम म्हणजे भीतीशिवाय निर्णय घेण्याची ताकद. पण लोक एक मोठी चूक करतात, ते श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करतात, श्रीमंत होण्याचा नाही. महागडी कार, महागडा फोन, ब्रँडेड क्लोथ्स हे सगळं दिसतं, पण खरी वेल्थ दिसतच नाही. आणि याच ठिकाणी या पुस्तकातील सर्वात मोठा धडा सुरू होतो. रिच आणि वेल्थ यात नेमका फरक काय आहे? हा फरक समजला तर पैशांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. आता या पुस्तकातील सर्वात मोठा आणि आयुष्य बदलणारा धडा, रिच आणि वेल्थ यातला फरक बघूया. आपण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत, तो खूप श्रीमंत आहे. पण आपण कधी स्वतःला विचारलं आहे का, श्रीमंत म्हणजे नक्की काय बरं? मोठी कार म्हणजे श्रीमंत की मोठं घर म्हणजे श्रीमंत? महागडं घड्याळ म्हणजे श्रीमंत की ब्रँडेड कपडे म्हणजे श्रीमंत? की यापेक्षा काहीतरी खूप मोठं? कल्पना करा, 2 व्यक्ती आहेत. पहिल्या व्यक्तीने 50 लाखांची कार घेतली. लोक त्याच्याकडे पाहतात, फोटो काढतात, त्याचं कौतुक करतात. पण त्या कारसाठी त्याने मोठं कर्ज घेतलं आहे. दर महिन्याला EMI भरताना त्याची झोप उडते. आणि आता दुसरीकडे बघा, दुसरी व्यक्ती साधी कार वापरते, पण तिच्याकडे इमर्जन्सी फंड आहे, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, कर्ज नाही, आणि रात्री ती व्यक्ती शांत झोपते.
तर मग आत्ता सांगा, खरंच श्रीमंत कोण? मॉर्गन हाउसेल एक सुंदर विचार सांगतात. रिच म्हणजे जे लोकांना दिसतं आणि वेल्थ म्हणजे जे लोकांना दिसत नाही ते. महागडं घड्याळ लोकांना दिसतं, पण बँक अकाउंटमधली बचत लोकांना दिसत नाही. लोकांना महागडी कार दिसते, पण फायनान्शियल फ्रीडम दिसत नाही. लोक दिसणाऱ्या गोष्टींची कॉपी करतात, पण न दिसणाऱ्या सवयींची कॉपी करत नाहीत. आणि याच कारणामुळे अनेक लोक श्रीमंत दिसतात, पण वेल्थ तयार करू शकत नाहीत. आता एक प्रश्न आहे, आपण इतके पैसे कमवायचे का? मोठं घर, मोठी कार, लक्झरी लाईफ यासाठी? कदाचित नाही. या पुस्तकातील माझा सर्वात आवडता धडा सांगतो, द हायेस्ट फॉर्म ऑफ वेल्थ इज द ॲबिलिटी टू वेक अप एव्हरी मॉर्निंग अँड से टुडे आय कॅन डू व्हॉट आय वॉन्ट. मराठीत सांगायचं झालं तर खरी श्रीमंती म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य. जेव्हा तुम्हाला नको असलेली नोकरी सोडण्याची भीती वाटत नाही, जेव्हा पैशांमुळे तुमच्या स्वप्नांवर मर्यादा येत नाही, जेव्हा तुम्ही वेळ तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या आनंदासाठी देऊ शकता, तेव्हाच तुम्ही खरंच श्रीमंत आहात. पण आजपासून तुम्ही काय बदलणार? फक्त 3 गोष्टी. पहिली, कमाई वाढवण्या इतकंच बचत करण्यावर लक्ष द्या. दुसरी, दुसऱ्यांच्या लाईफस्टाईलशी स्वतःची तुलना करणं थांबवा. आणि तुम्हाला त्याची इन्कम दिसते पण त्यांचं कर्ज दिसत नाही. दुसरी, दुसऱ्यांच्या लाईफस्टाईलशी स्वतःची तुलना करणं थांबवा, कारण तुम्हाला त्यांची इन्कम दिसते पण त्यांचं कर्ज दिसत नाही. आणि तिसरी, पैशाला दिखाव्याचं साधन समजू नका, त्याला स्वातंत्र्याचं साधन समजा. आता हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. एका वृद्ध माणसाला विचारलं, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती? तो हसला आणि म्हणाला, मी आयुष्यभर पैसे कमावत राहिलो, पण वेळ विकत घेण्यासाठी पैसे साठवलेच नाहीत. हे वाक्य फक्त पैशांबद्दल नाही, तर संपूर्ण आयुष्याबद्दल आहे. लक्षात ठेवा, पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही, पण तो तुम्हाला मनःशांती, निवडीचं स्वातंत्र्य आणि तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी नक्की देऊ शकतो. म्हणून आजपासून पैशामागे धावू नका. पैशाबद्दलचा तुमचा विचार बदला, कारण तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्या पगारावर कमी आणि तुमच्या निर्णयांवर जास्त अवलंबून असते. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी आज असा कोणता आर्थिक निर्णय घेतला ज्यामुळे माझं उद्याचं आयुष्य थोडंसं तरी चांगलं होईल? जर दररोज त्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर शोधायला सुरुवात केली ना, तर कदाचित तुम्ही फक्त पैसेच कमावणार नाही, तर एक दिवस खरंच समृद्ध आयुष्य जगाल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शीतल टॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत आणि स्वतःला नव्याने समजून घेण्याच्या एका नवीन प्रवासासोबत. धन्यवाद.